कार्यक्रमाच्या आधी जेव्हा हे विधान केलं गेलं होतं तेव्हाच मी हे सांगितलं होतं की हा एक तर राजकीय कार्यक्रम नाही, पुरस्कार नाही आणि राजकीय व्यासपीठी नाही. 83 पासून या पुरस्काराला जेव्हा सुरुवात झाली, आपण जर का यादी बघितली तर विविध क्षेत्रातल्या लोकांना हा पुरस्कार दिलेला आहे आणि सर्वच राजकीय क्षेत्र सुद्धा म्हणलं तर अनेक पक्षाच्या लोकांना हा पुरस्कार दिला आहे. अनेक पक्षाचे लोक इथे पाहुणे म्हणून आलेले आहेत. मग ते इंदिराजींनाही दिलाय, अटल बिहारी वाजपेयीजींनाही दिलाय, पवार साहेबांनाही दिलाय, मनमोहन सिंग साहेबांनाही दिलाय, प्राईम मिनिस्टरलाही दिलाय. अशा विविध क्षेत्रातल्या लोकांना हा पुरस्कार दिला गेला होता. त्याच्यामुळे त्याचं राजकारण खरं तर करायला नको होतं. मला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य आणि अग्रलेखाच्या मार्फत परत अशी भाषा वापरून या पुरस्काराचा बद्दल हे लिहिलं गेलं. मागच्या वेळेला पाहुणे तुम्ही कोणाला बोलवलं म्हणून त्याच्यावर एक मोठा आक्षेप त्यांनी घेतला होता. पण तेव्हाही सांगितलं की हे कुठल्याही सिच्युएशन बेस्ड हा पुरस्कार नसतो. जेव्हा ट्रस्टने ठरवलं गेलं किंवा जेव्हा डोवाल सरांना सुद्धा जेव्हा मी पत्र पाठवलं ते अनेक महिने आधी पाठवलेलं होतं आणि त्याच्यानंतर एकदा ते ठरल्यावर प्रमुख पाहुण्यांचं सुद्धा पत्र हे अनेक महिने आधी जातं. ते काय असं नाही आहे की आज मी त्यांना सांगितलं आणि उद्या तुम्ही पुरस्काराला या, असं ते होत नाही ते यायच्यात. त्यामुळे खूप महिने आधी कन्फर्मेशन हे डोवाल सरांचंही आलं होतं, प्रमुख पाहुण्यांचं सुद्धा कन्फर्मेशन हे खूप महिने आधी आलं होतं. आणि गृह खातं आणि नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर ही प्राईम मिनिस्टर्स ऑफिस आणि डिफेन्स ही चारही खाती एकत्र काम करत असतात. त्यामुळे एक चांगला कार्यक्रम होईल. त्या दोघांचे अनुभव लोकांपर्यंत येतील की हे सर्व कार्य पुढे जात असताना काय करता येईल. या भूमिकेतनं तो प्रमुख पाहुणे आणि पुरस्कार कोणाला आपण दिलाय असं हे सगळं ठरतं. कार्यक्रम तो उत्तम पार पडला आणि तो खूप चांगला पुणेकरांना सुद्धा देशातल्या लोकांना हा आवडला. याचं निश्चितपणे दुःख वाटतंय की अजित डोवालांचं कार्य हे आपल्याला माहिती आहे. मी ते अग्रलेखात जे बघितलं की त्यांनी त्याला कहाणी वगैरे म्हणलं बऱ्याच याच्यात. आता इंटेलिजन्स ऑफिसर जेव्हा असतो त्यांचं बऱ्याचशा गोष्टी या क्लासिफाईडच असतात. त्या काही लोकांपुढे नसतात की आलेल्या की ते कुठलं कार्य करतात ते याच्यात. आणि तसं हे केव्हापासून गेले 40 वर्ष किंवा त्याच्याहून अधिक काळ हे आपल्या देशाची सेवा करतात. आणि इंटेलिजन्समध्ये असेल, NSA म्हणून आत्ता नेमला असेल, पण पहिलं सुद्धा क्रांतीचक्र हे त्यांना पहिले पोलीस ऑफिसर होते की ज्यांना मिलिटरी बेस आर्मीसाठी ठेवलेला जो पुरस्कार आहे मिलिटरी पर्सनलला जो त्यांना दिला गेला. त्यामुळे त्यांचं योगदान हे निश्चितपणे खूप मोठं आहे. आणि त्याला सुद्धा आपण कुठेतरी ईस्ट इंडिया कंपनी किंवा असं काहीतरी बोलून गालबोट लावतो ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. म्हणजे ही अपेक्षित नव्हती. त्याकडनं राजकारण हे एका बाजूला झालं. तुम्हाला तुमचे मुद्दे जे आता जंतर मंतर किंवा या प्रकरणावर जे करायचे होते तो वेगळा भाग आहे. पण पुरस्कार ज्यांना दिला गेला अजित डोवालांना त्यांच्या कामावर सुद्धा तुम्ही एक प्रश्नचिन्हच ठेवलं की यांनी काय कामच केलं नाहीये. आणि तसंच अग्रलेखात तर तसंच दिसतंय की यांचं सगळी खोटी कामं आहेत, यांनी कुठलं कामच नाही केलं, यांच्या बऱ्याचशा गोष्टी या चुकलेल्याच आहेत. ज्या परिस्थितीत ही सर्व लोक काम करत असतात ती परिस्थिती बघितली तर ही अत्यंत अवघड परिस्थिती असते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की देशाला आपल्याला वाचवायला किंवा आतंकवादी हल्ल्यापासूनही त्याच्यावर होणाऱ्या गोष्टीवर किंवा त्याच्यावर मात द्यायला आणि आपल्याला सुरक्षित ठेवायला हे काय एवढं सोपं काम नाही आहे. मी इनफॅक्ट त्या कार्यक्रमात भाषणात सुद्धा सांगितलं होतं की त्यावेळेला ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना आपले क्रांतिकारक सगळे लढले होते. आणि असंच फक्त देशात नाही परदेशात जाऊन क्रांती घडवली म्हणजे काय तर त्या त्या ठिकाणी त्यांनी सगळा आवाज उचलला होता. एक रिव्होल्ट निर्माण केला होता. ज्यांच्या जसं जसं जमेल त्या पद्धतीने त्यांनी कार्य केलं होतं. आणि आजचे बघितले आपण तर हे आजचे भारताला सुरक्षित ठेवण्याचं एक क्रांतीचंच काम ही सर्व लोक करतायत. म्हणजे क्रांतिकारकच असले आजचे क्रांतिकारकच असल्यासारखी लोक आहेत. कारण ही देशभर जगभर हे काम करतायत याच्यावर स्वतःचा जीव धोक्यात टाकून भारताला सुरक्षित ठेवण्याकरता जी लोक काम करतात यांना आपण निश्चितपणे सॅल्यूटच करायला पाहिजे सगळ्यांनी. कारण हे काम सोपं नाही. घरी बसून आपण हे काय करू नाही शकत. त्याला फील्डवर त्याच्यात अडचणी खूप येतात. मी तेव्हा बोललो सुद्धा की प्रत्येक निर्णय घ्यायला सुद्धा यांना अनेक वेळेला भीती वाटते किंवा विचार करावा लागतो खूप. कारण एखादा निर्णय चुकला तर तो डायरेक्ट ह्युमन लाईफशी च्या यांनी मेजर केला जाऊ शकतो. बोललो तेव्हा त्याच्यात